फ्रेंड्स, रुचिरा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत रवा खोबऱ्याचा लाडू। तर चला बघूयात आपण त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते। तर आज आपण बनवत आहोत रवा खोबरा लाडू। त्यासाठी आपण बघूयात काय काय साहित्य लागतं ते। मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी खोबरा किस घेतलेला आहे, 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे, अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि चारोळे, बदाम आणि पिस्ता याचे मी कटिंग करून घेतलेले आहे। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी एक कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि यामध्ये आपण एका पातेल्यामध्ये रवा घालूयात आणि तो त्याच्यामध्ये ठेवायचा। त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे, व्यवस्थित रवा झाकून घ्यायचा आहे, त्यात पाणी नाही गेलं पाहिजे। आता आपण ह्याला झाकण लावूयात आणि एक फास्ट गॅसवर शिट्टी घ्यायची आणि 2 शिट्ट्या स्लो गॅसवरती म्हणजे एकदम मीडियम गॅसवरती घ्यायच्या। आता आपला रवा उकडून झालेला आहे। आता आपण हा रवा सगळा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। त्यामध्ये हे खोबरा किस घालायचा आहे आपल्याला, तो घालून घेऊयात। त्यानंतर पिठी साखर घालायची आहे, पिठी साखरही घालून घेऊयात आणि आपण जे हे चारोळे, काजू, बदाम हे केलेले आहेत कटिंग, ते घालून घेऊयात। आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हे छानपैकी सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। मगाशी माझ्याकडनं तूप सांगायचं राहून गेलं होतं, अर्धी वाटी तूप घ्यायचे। आता हे व्यवस्थित सगळं पिठी साखर, खोबरा किस आणि रवा हे छान मिक्स करून घ्यायचं। आपण हे फ्रीजमध्ये ठेवलं ना लाडू करून तर 1 महिन्याच्या पर्यंत राहतात आणि जर वरती ठेवायचे असेल तर 10-1 दिवस राहतात। आता आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आता तूप घालून घेऊयात। तूप पण छान मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये गाईचं तूप घेतलेलं आहे मी। तूपही एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। खायला खूप चविष्ट लागतो हा लाडू, जसं ओल्या नारळाचा लागतो त्याचप्रमाणे हा लाडू लागतो। असं वाटतच नाही की हा सुक्या खोबऱ्याचा लाडू आहे। ओल्या नारळाचा लाडू केल्यासारखंच त्याची टेस्ट लागते। करून ठेवला तरी 8-10 दिवस तुम्ही छानपैकी खाऊ शकता। आतल्या हे एका वाटीचंच एक एवढं मोठं झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं दूध घालून लाडू बांधून घेऊयात। हे बघा सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे। तूपही छान मिक्स झालेले आहे त्याच्यामध्ये। आता थोडं थोडं दूध घालायचं आहे आणि हा लाडू बांधून घ्यायचा आहे आपल्याला। लागेल तसं आपण दूध टाकूयात त्याच्यामध्ये, जसं लागेल तसं, आणि लाडू बांधायला सुरुवात करूयात। तुम्हाला ज्या साईजमध्ये हवेत त्या साईजमध्ये तुम्ही लाडू बांधू शकता। लहान मोठे तुम्हाला जसे आवडतात त्याप्रमाणे तुम्ही करा। हे बघा किती सुंदर दिसतोय आपला लाडू। आता या बाकीचे पण लाडू आपण असेच बांधून घेऊयात। हे बघा आपले लाडू किती छान झालेले आहेत। एका वाटीमध्ये तसे भरपूर लाडू झालेले आहेत। दिसायलाही किती सुंदर दिसतात ते, तेवढेच खायलाही टेस्टी आहेत। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या पुढच्या रेसिपीची नोटिफिकेशन जर तुम्हाला सर्वात आधी हवी असेल तर बेल आयकॉन प्रेस करा।
माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या पुढच्या रेसिपीची नोटिफिकेशन जर तुम्हाला सर्वात आधी हवी असेल तर बेल आयकॉन प्रेस करा.